अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुगड पूजन किंवा खणाची पूजा अगदी योग्य आणि पारंपरिक पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची हे दाखवणार आहे। त्याचबरोबर ही पूजा कोणत्या दिवशी करायची, भोगीच्या दिवशी की मकर संक्रांतीच्या दिवशी, तसेच एकूण खण किती आपल्याला आणायचे आहेत, ही पूजा कोणत्या वेळेत करायची आणि दुसऱ्या दिवशी या खणाचं किंवा या सुगडांचं काय करायचं, अशी सुगड पूजनाबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। मकर संक्रांतीच्या सणाला सुगड पूजनाला खूप महत्त्व आहे। एक प्रकारे ते सौभाग्याचं लेणंच आपण म्हणू शकतो। सुगड पूजन किंवा खणाची पूजा म्हणजे काय तर या दिवसामध्ये शेतामध्ये जी पिकं निघतात ती सर्व घटामध्ये भरून एका मातीच्या बोळक्यामध्ये भरून त्यांची पूजा केली जाते। यालाच आपण सुगड पूजन म्हणतो। काही ठिकाणी याला खण पण म्हणतात। काही ठिकाणी मातीची बोळकी, सुगड, लोटकी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं। सुगड म्हणजे संक्रांतीच्या दिवसामध्ये बाजारात मिळणारी अशी छोटी छोटी लहान मातीची बोळकी, बऱ्याच ठिकाणी याला खण म्हणतात। तर या संक्रांतीच्या दिवसामध्ये हे खण तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातील। काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी तांबड्या मातीचे सुगड मिळतात। तुम्ही ज्या रंगाचे सुगड दरवर्षी वापरता तसेच सुगड आपल्याला बाजारातून आणायचे आहेत। आणि लक्षात ठेवा, सुगड आपल्याला भोगीच्या दिवशी खरेदी करायचे असतात। जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळी पण खरेदी करू शकता, पण शक्यतो भोगीच्या दिवशी आपल्याला सुगड खरेदी करायचे आहेत। आणि आपण जेव्हा सुगड खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये जातो तेव्हा आपल्यासोबत हळदी कुंकू, थोडंसं तीळ, तांदूळ आणि तिळगुळ बरोबर घेऊन जायचं आहे। आणि बाजारातून सुगड खरेदी करण्यापूर्वी आपल्याला ते व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत। सुगड किंवा खण कुठेही तुटलेले, फुटलेले, चिरलेले, टवके निघालेले असावे याची खात्री करूनच आपल्याला सुगड खरेदी करायचे आहेत। आणि सुगड खरेदी केल्यानंतर तिथेच आपल्याला हळदी कुंकू लावून त्या सुगडांची पूजा करायची असते। आधी सुगडांना हळदी कुंकू लावायचं, त्यामध्ये थोडे थोडे तीळ, तांदूळ आणि तिळगुळ टाकायचे आणि नंतर मग ते सुगड आपण घरी घेऊन येऊ शकतो। कारण प्रत्येक वर्षी संक्रांतीला आधी नवकरा खण पूजायचा असतो, त्यामुळे दरवर्षी संक्रांतीला आपल्याला नवीनच सुगड किंवा नवीनच खण खरेदी करायचे असतात। घरी आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ते खण स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत। काही ठिकाणी धुतले जातात, काही ठिकाणी धुवत नाहीत। जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकतात, पण आपण बाजारामध्ये सुगड खरेदी केल्यानंतर नवे कोरे खण पुजलेले असतात, त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा स्वच्छ धुवून त्याची पूजा करतो। व्हिडिओमध्ये पाहू शकता, मी आधी जे सुगड घेतले आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। त्यानंतर त्या सुगडांना 5-5 ठिकाणी असं हळदी कुंकू लावायचं आहे। आता काही जण भोगीला सुगड पूजन करतात तर काही जण संक्रांतीच्या दिवशी पण करतात, पण जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तो करू शकतात। भोगीच्या दिवशी सुगड आणून तुम्ही त्याची हळदी कुंकू लावून तीळ, तांदूळ, तिळगुळ टाकून पूजा करू शकता। आणि संक्रांतीच्या दिवशी त्यामध्ये ओसा भरून ठेवला तरीही चालू शकतं। तर ज्या दिवशी आपल्याला सुगड पूजन करायचं आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून आपल्याला सूर्यदेवाची पूजा करायची आहे। कारण मकर संक्रांतीचा सण हा सूर्याला समर्पित आहे। सकाळी एका तांब्याच्या भांड्यामधून सूर्याला जल अर्पण करा। सूर्याची हळद कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची। सूर्याला नमस्कार करायचा आहे। ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम नमो भास्कराय नमः असा एखादा तुम्ही सूर्याचा मंत्र म्हणू शकता। त्यामुळे आपल्याला निरोगी आरोग्य लाभतं, उत्तम तेजाची प्राप्ती होते, दीर्घायुष्य प्राप्त होतं। त्यानंतर मग आपण रोजची देवपूजा करून सुगड पूजन करू शकतो। आपल्या देवघरापाशी जागा असेल तर तुम्ही तिथे पण ही पूजा मांडू शकता। ताटात असे सुगड मांडून पूजा करू शकतात किंवा दुसऱ्या जागी असा पाट मांडून पण तुम्ही पूजा करू शकता। ही पूजा सकाळीच करायची असते। पाटावरती नवकोरं वस्त्र टाकून सर्वात आधी आपण दिवा लावून घेतला, दिव्याची हळद कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करून घेतली, दिव्याला नमस्कार करायचा। त्यानंतर कोणतीही पूजा आपण गणेश पूजनाने करतो, त्यामुळे गणपतीला मी आधीच अभिषेक करून घेतलेला होता। नसेल केला तर तुम्ही दुधाने स्वच्छ पाण्याने अभिषेक करू शकता। गणपती बाप्पाची पण हळद कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करून घ्यायची। बाप्पांना नमस्कार करायचा, दुर्वा असेल तर दुर्वा अर्पण करायची, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य मांडायचा ठेवायचा। पाटावरती छोट्या छोट्या अशा तांदळाच्या राशी करायच्या आणि त्यावरती हळदी कुंकू वाहायचं। आणि त्यानंतर सुगडामध्ये भरण्यासाठी हा ओसा आपल्याला आधीच तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही आदल्या दिवशी पण तयार करून ठेवू शकता। जर वेळ नसेल तर या सुगडांमध्ये मी ओसा भरण्यासाठी उसाचे
तुकडे बोरं, त्यानंतर ज्वारीचं कोवळं कणीस, भुईमुगाच्या शेंगा, वाटणाच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा, गाजराचे तुकडे घेतलेले आहेत. त्याचबरोबर यामध्ये ओले हरभरे, घाटे पण घालतात. आत्ता सध्या मला ते मिळाले नाहीत, पण त्याचबरोबर काही गव्हाच्या लोंब्या किंवा काही जण पावटा, वांगं, तिळाचे लाडू हे सर्व साहित्य घातलं जातं. काही जण पेरूचे तुकडे, अशा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे साहित्य घालण्याची पद्धत आहे. तर या दिवसामध्ये आपल्याला ज्या ज्या भाज्या मिळतील, हरभरा, ऊस, बोरं, भुईमुगाच्या शेंगा, गाजर हे सर्व साहित्य आपण त्यामध्ये घालू शकतो. आणि त्यामध्ये ना मी असे ऊसाचे घेवडा, गाजर आणि त्यासोबतच जो हुरडा घेतलेला आहे त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत की आपल्याला सुगडामध्ये व्यवस्थित भरता येऊ शकतो. असा वोसा मी तयार करून घेतलेला आहे आणि तो सगळा आपण मिक्स करायचा आहे. एक एक सुगडामध्ये घालण्याऐवजी असं आपण सगळा मिक्स केला तर आपल्याला सोपं पडतं. आदल्या दिवशीच आपण करून ठेवू शकतो. सुगड खरेदी करताना घरातील प्रत्येक सुवासिनींचे 5 सुगड आणि 1 पंती किंवा 1 झाकणी अशा प्रकारे आपल्याला खरेदी करायची आहे. तुमच्या घरामध्ये किती सुवासिनी असतील त्या प्रत्येकाचे 5 सुगड आणि 1 पंती अशा प्रकारे आपण घ्यायचे. जर 2 सुवासिनी असतील तर 10 सुगड, 2 पंत्या अशा प्रकारे आपण खरेदी करू शकतो. काही जण 7 पण सुगड घेतात, 1 देवाचा आणि 1 तुळशीचं म्हणून. आणि काही जण ह्या 5 पैकी 1 तुळशीजवळ ठेवतात आणि 1 देवाजवळ ठेवतात. काही जण तुळशीची वेगळीच असते, 5 सुगड घेतात. जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्यानुसार तुम्ही खरेदी करू शकता. तर हे सुगड मी अशा तांदळाच्या राशीवरती ठेवले. त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहेत. त्यानंतर थोडेसे तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत. तीळ आणि तांदूळ तुम्ही मिक्स करून टाकलं तरी चालू शकतं. त्यानंतर तिळगूळ आपल्याला टाकायचं आहे आणि तुम्ही तिळाचे लाडू टाकू शकता. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला सर्व सुगडांमध्ये असा गच्च भरून घ्यायचा आहे. सुगड आपल्याला हे सर्व साहित्यांनी गच्च भरून घ्यायचे आहेत. आणि हा ओसा करताना आपल्याला थोडासा जास्तीचाच करायचा आहे, कारण सुगडामध्ये भरून ते थोडंसं शिल्लक ठेवायचं असतं. त्याचबरोबर आपल्याला घरातील देवांना वाहायचं असतं. संक्रांतीच्या दिवशी घरातील तुळशीला वाहायचं असतं. आपण ज्या ठिकाणी ओसायला जाणार आहोत त्या मंदिरामध्ये तर त्या देवीला वाहायचं असतं. आपल्या घरी हळदी कुंकवासाठी आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये घालायचं असतं. त्यामुळे थोडंसं जास्तीचं करायचं. असं सर्व सुगडांमध्ये वाण भरून घेतल्यानंतर आपण जी पंती घेतली होती त्यालाही आपण 5 ठिकाणी असं हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. त्या पंतीमध्ये आपल्याला थोडेसे तीळ तांदूळ टाकायचे आहेत. त्यामध्ये हळदी कुंकू किंवा काही जण गुलाल टाकतात. जे तुमच्याकडे असेल ते टाका. हळदी कुंकू किंवा गुलाल आपल्यामध्ये टाकायचा आहे. आणि अशा प्रकारे सर्व सुगड भरल्यानंतर ही पंती आपल्याला मधल्या सुगडावरती ठेवायची आहे. अशा प्रकारे सर्व सुगडांमध्ये ओसा भरल्यानंतर त्या पंतीमध्ये तीळ तांदूळ गुलाल ठेवल्यानंतर आपल्याला सुगडांना हळदी कुंकू लावायचं आहे. आणि सुवासिनीने स्वतःला पण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. म्हणजे सुगडांची पूजा करायची, हळदी कुंकू वाहायचं, थोडा अक्षता वाहायच्यात, फुलं असेल तर फुलं वाहायची. त्या सुगडांना सर्वात शेवटी आपल्याला धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. संक्रांतीच्या दिवशी अनेक जण तिळगुळाच्या पोळ्या करतात, काही जण पुरणाच्या पोळ्या करतात. त्याचाही नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे जे कोणते गोडाधोडाचे पदार्थ बनवलेले असतील त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. या ठिकाणी मी साखरेचा हलवा आणि तिळगुळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला जवळपासच्या मंदिरात, शक्यतो विठ्ठल रुक्मिणीच्या किंवा रामसीतेच्या मंदिरात स्त्रिया एकमेकींना ओवाळायला जातात आणि सर्व स्त्रिया तिथे आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. एकमेकींना ववसतात. आपल्यापैकी मोठ्याने नमस्कार करायचा. सर्व आपली पूजा झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा. आपल्या परिवारासाठी सुख, शांती, समृद्धी, सूर्यासारखे उत्तम तेज आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागायचं. मनोभावे नमस्कार करायचा. आणि मग अशी सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला ते सर्व सुगड किंवा खण एका नव्या कोऱ्या कपड्याने झाकून ठेवायचे असतात. याचं कारण म्हणजे आपल्याकडे जे काही विपुल आहे, जे काही आपलं वाण आहे त्या जगाला दिसू नये, उघडं पडू नये आणि ते आपल्याला सदैव टिकून राहावं म्हणून ते झाकून ठेवलं जातं. अशी पद्धत आहे पूर्वीपासून. आणि त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण ओवाळायला जाताना त्यामधील 2 सुगड आपल्या ताटामध्ये ठेवायचे. ते सुद्धा आपल्याला एका रुमालाने झाकून ठेवायचे असतात आपल्या ताटामध्येच. आणि त्याचबरोबर आपण त्या पंतीमध्ये ती तांदूळ गुलाल ठेवला आहे ते सुद्धा आपण घ्यायचं आहे. आणि त्यातीलच तांदूळाने स्त्रियांना ओवाळायचं असतं. त्यात तीळ तांदूळाने काही जण आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये हे सुगड असे दान केले जातात. काही जण फक्त सुगडांमध्ये वाण घालतात ओटीमध्ये, किंवा काही जणांनी वाण शिल्लक ठेवलेलं असतं ते स्त्रियांच्या ओटीमध्ये घालतात. जसं तुमच्याकडे असेल त्यानुसार तुम्ही करू शकतात. आपण मंदिरात जाताना सुद्धा देवाने
देवाने घेऊन जायचा आणि तिथे पण देवीला वाहायचं असतं. अशा प्रकारे ओवसायला जाताना आधी देवघरातील देवांना, नंतर विठ्ठल रुक्मिणीला, नंतर घरातील तुळशीला वंसायचं असतं. नंतर आपण ज्या मंदिरामध्ये वंसायला जाणार आहोत त्या देवीला वंसायचं आणि नंतर आपल्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार करायचा. काही वंसा जर उरला असेल म्हणजे आपण जे भाज्या केल्या होत्या त्या सगळ्या उरल्या असेल तर आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये त्या घालायच्या. त्यांना हळदी कुंकू लावायचं. ज्या येतात त्यांच्या ओटीमध्ये आपण घालू शकतो. हे सुगड आपल्यापाशीच ठेवले तरी चालतील. यातील जो ओसा आहे तो आपण गाईला खाऊ घालू शकतो किंवा दान करू शकतो किंवा स्त्रियांच्या ओटीमध्ये घालू शकतो. काही जण आहेत असेच सुगड स्त्रियांच्या ओटीमध्ये घालतात किंवा काही जण फक्त त्यातील वाण घालतात. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजा किंवा खणाची पूजा कशी करायची हे एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथंच थांबते. श्री स्वामी समर्थ.